आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला जसा माझा आधार वाटतो ना तसा मला देखील तुमचा आधार आहेच की. खरं सांगू का, मला सईची खूप काळजी वाटते. ज्या आयुष्यातली संकट काही संपतच नाहीये. देवांशरावांचा वाढदिवस आहे म्हणून किती खुश होती बिचारी, आणि हे सगळं घडून बसलं. जानकीताईंनी मोठ्या विश्वासानं सोन्याची जबाबदारी माझ्यावर टाकली होती, पण मी नाही पूर्ण करू शकले. ते सोनं चोरीला गेलं. आता हे तिच्या सासरी कळल्यावर सईला किती बोलणी ऐकून घ्यावी लागतील. असं काही होणार नाहीये. तो सईचा मित्र आहे ना पोलिसामध्ये, तो त्या चोराला पकडून काढेल. आणि मला सांग, सई सगळ्यांची एवढी काळजी करते, सगळ्यांना मदत करते, मग आता ती अडचणीत आहे म्हटल्यावरती तिला पण मदत करतीलच कधी लोक. मधू, ते चोर पकडले जातील का रे? अगं आई, ते नक्की पकडले जातील. आणि ताई काय म्हणते नेहमी आठवत आहे का, कायम पॉझिटिव्ह विचार करायचा म्हणजे सगळं चांगलं घडतं. आता तूही पॉझिटिव्ह राहा आणि मुळात मनात ज्या सगळ्या शंका आहेत ना त्या विसरून जा. होईल सगळं नीट. काय झालं मॅडम? मला मला काय झालंय? पण तुला काय झालंय? मला नाही, काहीच नाही झालं. का मॉन सई, तुझे डोळे किती खोल गेल्यासारखे वाटतात. खूप रडलीस का तू? नाही नाही रडले मी, आणि काहीच नाही झालं मला. तुला एक सिक्रेट सांगू? देवांसाठी घेतलेलं सोनं चोरीला गेलंय हे कळलंय मला. ही मामी पण ना उत्तम करते हे सगळं. मी सांगितलं होतं की कोणाला सांगू नकोस म्हणून.